नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहे प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन, अर्थात पूर्ण स्पर्धेत मूल्य निश्चिती कशा प्रकारे होईल. आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या बंधूंना मित्रांना याची नक्की माहिती द्या. आजच्या लेसनमध्ये आपण काय पाहणार आहे, तर आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहे फर्म अर्थात पेढीचा अर्थ, नंतर इंडस्ट्रीचा अर्थ अर्थात कशा पद्धतीने उद्योग हा या ठिकाणी व्याख्यात केलेला आहे, नंतर डिमांड इन परफेक्ट कॉम्पिटिशन पूर्ण स्पर्धेत कशा पद्धतीने मागणी असते ते आपण पाहूया. सप्लाय इन परफेक्ट कॉम्पिटिशन कशा पद्धतीने पुरवठा हा असतो ते आपण पाहणार. त्यानंतर रिलेशन बिटवीन डिमांड अँड सप्लाय मागणी पुरवठ्यामध्ये कशा पद्धतीने संबंध आहे, सहसंबंधित आहे ते आपण पाहणार आहे. त्याचबरोबर किंमत निर्धारणासाठी प्राइस डिटर्मिनेशन इन परफेक्ट कॉम्पिटिशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत कशी निर्धारित होते ते आपण पाहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया फर्म अर्थात काय, म्हणजेच पेढी म्हणजे काय. R.L. मिलर यांच्या मते फर्म इज अन ऑर्गनायझेशन दॅट बायज अँड हायर्स रिसोर्सेस अँड सेल्स गुड्स अँड सर्व्हिसेस. अर्थात पेढी ही अशी एक संघटना किंवा संस्था आहे की जी रिसोर्सेस अर्थात संसाधनांची खरेदी करते, ज्यामध्ये कोणती संसाधने येतील तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन अशा पद्धतीचे चार मुख्य आपण त्याचे भाग केलेले आहेत. त्या अंतर्गत कच्चा माल म्हणावा किंवा भांडवल म्हणावं किंवा श्रम म्हणावा, मजुरांची मजुरी म्हणावी, असे अनेक संसाधने ही या ठिकाणी आवश्यक असतात. ती संसाधने ती खरेदी करते आणि त्यांपासून फिनिश गुड्स तयार करून त्या गुड्सची, त्या संसाधनांची म्हणजे वस्तूची निर्मिती करते आणि वस्तू व सेवा ह्या विक्री करत असते. अशा कोणत्याही पेढीला पेढी असं म्हणता येईल, फर्म असं म्हणता येईल. लिप्से असं म्हणतात, फर्म इज द युनिट दॅट एम्प्लॉईज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन टू प्रोड्यूस कमोडिटीज दॅट इज सेल टू अदर फर्म्स, टू हाऊसहोल्ड्स और टू द गव्हर्नमेंट. अर्थात फर्म म्हणजेच पेढी हे असं एक युनिट म्हणजे घटक आहे किंवा एखादा उद्योग आहे छोटासा की जो प्रोडक्शन फॅक्टर्स जे आहेत, उत्पादन संसाधने आहेत, त्यांना कार्यान्वित करते, कामावर लावते. कशासाठी तर प्रोडक्शन करण्यासाठी. प्रोडक्शन कशासाठी केलं जातं तर उत्पादन निर्मितीसाठी, वस्तूंच्या उत्पादन निर्मितीसाठी. केवळ वस्तूच नाही तर वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी या ठिकाणी ते आहे. दॅट इज म्हणजे कशासाठी ते उत्पादन केलं जातं तर ते इतर फर्म्सला, उदाहरणार्थ एखादा गाडीचा कच्चा पार्ट आहे, गाडीचा पार्ट आहे, ते पार्ट निर्माण करणारी एक वेगळी कंपनी असू शकते आणि ते पार्ट जोडून व्हेकल बनवणारी एक वेगळी कंपनी असू शकते. उदाहरणार्थ महिंद्रा म्हणावं किंवा बजाज म्हणावं, सर्वचे सर्व गाडींचे पार्ट ते स्वतःच बनवत नाहीत तर ते इतर कंपन्यांकडून बनवून घेतात आणि ते स्वतः त्याला अलाइनमेंट करून, जॉईन करून आपल्याला पूर्ण गाडी विकतात. तर अशा पद्धतीने इतर फर्म्सला ती उत्पादन विकण्यासाठी. नंतर आहे टू हाऊसहोल्ड्स, ते उत्पादन कोणाला विकलं जाऊ शकतं तर डायरेक्टली हाऊसहोल्ड्सला म्हणजेच घरामध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा, ग्राहकांना सुद्धा थेट विकल्या जाऊ शकतं. ऑर टू द गव्हर्नमेंट म्हणजे शासनाला सुद्धा ते विकल्या जाऊ शकतं. तर अशा पद्धतीचे कार्य करणाऱ्या संस्थेला किंवा छोट्याशा व्यापाराला काय म्हणता येईल, फर्म असं म्हणता येईल. म्हणजे एक कंपनी ज्याला म्हणता येईल, एक कंपनी कोणतीही तिला आपण फर्म असं म्हणू शकतो. आता आपण इंडस्ट्री ह्या शब्दाचा अर्थ पाहू, उद्योग ह्या शब्दाचा अर्थ पाहूया. इंडस्ट्री इज अ ग्रुप ऑफ अ फर्म प्रोड्युसिंग होमोजेनियस प्रोडक्ट्स इन अ मार्केट, जे समसमान किंवा एक जिन्सी वस्तूंची निर्मिती करत असतं. अशा प्रकारच्या अनेक फर्मच्या गटाला आपण इंडस्ट्री किंवा उद्योग असं म्हणूया. लिप्से या ठिकाणी म्हणतात की इंडस्ट्री इज अ ग्रुप ऑफ अ फर्म दॅट सेल्स अ वेल डिफाइंड प्रोडक्ट ऑर क्लोजली रिलेटेड सेट ऑफ प्रोडक्ट्स. अर्थात इंडस्ट्री हा एक प्रकारचा असा फर्मचा, पेढ्यांचा गट आहे की जो काय करतो, तो विक्री करतो
कशाची? तर अशा प्रकारच्या प्रोडक्टची वेल डिफाईन्ड, म्हणजे ज्याची पूर्णपणे माहिती आहे, पूर्णपणे त्याची कल्पना आहे, असे प्रोडक्ट्स की जे क्लोजली रिलेटेड आहेत, खूप जवळचा संबंध त्यांचा येतो. उदाहरणार्थ चवी संदर्भात, रंगासंदर्भात, अशा सर्व होमोजिनियस प्रमाणामध्ये त्यांचा संबंध येतो आणि ते विक्री करतात. उदाहरणार्थ या ठिकाणी जर म्हणायचं झालं तर कपड्यांसंदर्भात पाहूया. रेमंड आहे, डिग्जाम आहे, मफतलाल आहे, अरविंद आहे. त्याचबरोबर असे अनेक प्रकारचे जे प्रोडक्ट्स आहेत, जे या ठिकाणी कपडे, टेक्स्टाईल ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याकडे येतात. म्हणजे कपड्यांचे हे जे ब्रँड्स आहेत, हे सर्व ब्रँड्स आपापली उत्पादने जरी करत असली तरी ती जवळपास सारखी सारखी असतात. जवळपास त्यांचा उपयोग, त्यांचा रंग बऱ्याच वेळेला जवळपास सारखा असतो आणि म्हणून कपडा उत्पादन करणाऱ्या ह्या पेढ्यांच्या गटाला टेक्स्टाईल अर्थात कपडा उद्योग असं म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी आपण उद्योग ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला. आपण कपडा उद्योग जसं म्हणतो त्याच पद्धतीने आपण साबण उद्योग म्हणूया, किंवा आंघोळीचे साबण उद्योग, कपड्यांचे साबण उद्योग. त्याचबरोबर आपण या ठिकाणी शीतपेयांचा इंडस्ट्री म्हणूया, ज्याला आपण कोल्ड ड्रिंक इंडस्ट्री असं म्हणूया, पेट्रोलियम इंडस्ट्री म्हणूया, म्हणजे जे फक्त पेट्रोलियम प्रोडक्टचं उत्पादन करत असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत. मेडिसिन इंडस्ट्री असं म्हणूया. ह्या अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत. इन्शुरन्स इंडस्ट्रीज आल्या, ज्या सेवा देतात. कशाची? तर सर्व प्रकारच्या इन्शुरन्स, ज्याला जनरल आणि लाईफ इन्शुरन्सेस ते आपल्याला प्रोव्हाइड करतात, त्याला इन्शुरन्स इंडस्ट्री असं आपण म्हणूया. अशा पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीज ह्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. उद्योग हे बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत आणि उद्योग अर्थात पेढ्यांच्या गटाला उद्योग म्हणतात. आपण पाहूया डिमांड अर्थात मागणी. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये कशा पद्धतीने मागणी निर्धारित होते या ठिकाणी पाहूया. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये मागणी समजण्यासाठी आपण या आकृतीचा आधार घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं दिसून येईल की आकृतीमध्ये ए ह्या बिंदूपासून एक्स ह्या बिंदूकडे जाणारा, एक्स हा बिंदू नाही आहे, हा ए एक्स हा ऍक्सेस आहे, म्हणजेच हा या ठिकाणी असलेला आस आहे. ए एक्स आस किंवा अक्ष आस, ह्यावरती आपल्याला क्वांटिटी अर्थात उत्पादनाची परिमाण दिलेले आहे. ए वाय हा सुद्धा खालून वर जाणारा ऍक्सेस आहे अर्थात अक्ष आहे, त्यावरती आपल्याला वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. पी अर्थात किंमत प्राइस आणि क्यू अर्थात क्वांटिटी परिमाण. डी अर्थात डिमांड. ह्या ठिकाणी पहिल्या परिस्थितीमध्ये आपण पाहू ए क्यू एवढ्या परिमाणासाठी पी एवढी प्राइस किंमत असणे आवश्यक आहे. म्हणजेच पी एवढी किंमत असेल त्यावेळेला लोक किंवा ग्राहक ए क्यू एवढ्या परिमाणाची मागणी करतात. म्हणून पी पासून ए एक्स आसाला सरळ लंब काढला तर तो पी डी असा सरळ लंब निघाला. तर एक क्यू ह्या बिंदूपासून आपण सरळ लंब काढला तर तो क्यू डी ह्या प्रमाणामध्ये दिसून येतो. आणि पी पासून निघालेला लंब आणि क्यू पासून निघालेला लंब हा डी मध्ये छेदलेला असल्यामुळे आपल्याला डी हा बिंदू प्राप्त झाला. त्याचप्रमाणे P1 किंमत असताना Q1 एवढी मागणी आहे, म्हणून P1 पासून निघालेला लंब व Q1 पासून निघालेला लंब हे D1 ह्या ठिकाणी छेदत असल्यामुळे D1 हा बिंदू आपल्याला मिळाला. D व D1 हे दोन बिंदू जोडणारी एक लाल रंगाची रेषा आपण काढली. ह्या रेषेला मागणी वक्र असं म्हणता येईल. अर्थात वस्तूच्या किमतीवरून मागणी ठरत असते. मागणी ही किमतीच्या विरुद्ध दिशेला कार्य करत असते. अर्थात किंमत वाढली अर्थात पी झाली तर मागणी कमी होईल, क्यू एवढी होईल. किंमत कमी झाली, P1 एवढी कमी झाली तर मागणी ही Q1 एवढी वाढेल. अर्थात किंमत वाढली असता मागणी घटते तर किंमत घटली असता मागणी वाढते. हा या ठिकाणी सिद्धांत, मागणीचा सिद्धांत आपल्याला दिसून आला. ह्याच प्रकारे मागणी सुद्धा पूर्ण स्पर्धेत कार्यरत असते. तसंच आपण पुरवठा संदर्भात पाहूया. सप्लाय इन परफेक्ट कॉम्पिटिशन कशा पद्धतीने असतं तर आपण आधीच पाहिलं की P1 ही किंमत असताना अर्थात
P1 ही कमी किंमत असताना Q1, म्हणजे या ठिकाणी इथं चित्रामध्ये लिहित असताना थोडं चुकलं असेल, जो Q आहे तो Q1 आहे आणि जो Q1 आहे तो Q आहे. तर P1 किंमत असताना Q1 एवढी या ठिकाणी मागणी आहे, पुरवठा आहे, कारण किंमत कमी आहे. तुम्ही एखाद्या वस्तूचे विक्रेते आहात, समजा तुमच्याकडे असं समजा की तुमच्याकडे भरपूर असे पेन आहेत, तुम्ही पेनचे विक्रेते आहात. पेनाची किंमत ही कमी झाली तर तुम्ही पेन विकाल काय? विकाल, पण कमी विकाल, खूप कमी विकाल. तशाच पद्धतीने पेनची किंमत जर वाढली तर तुमच्या जवळचे पेन तुम्ही विकायला काढाल की नाही? तर ही सहज गोष्ट आहे की आपल्याकडे असलेलं उत्पादन आपण अधिक किंमत असताना विक्रीस काढतो. त्या पद्धतीने सप्लायर सुद्धा किंमत वाढली असता आपले उत्पादन जे आहे ते विक्रीस काढत असतो आणि विक्री वाढत असते. काय होतं परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये? वस्तूची किंमत वाढली तर नवीन पेढ्या बाजारपेठेमध्ये येतात, नवीन पेढ्या बाजारपेठेमध्ये येतात आणि उत्पादन वाढवतात, आणि उत्पादन वाढल्यामुळे सप्लाय सुद्धा वाढतो. तर अशा पद्धतीने वस्तूची किंमत वाढली असता वस्तूचे उत्पादन परिमाण व वस्तूचा पुरवठा वाढतो, म्हणजेच किमतीच्या समदिशेने पुरवठा वाढतो. जसा किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी ही बदलत असते, तशी किमतीच्या समदिशेने, सारख्या दिशेने पुरवठा हा बदलत असतो. या ठिकाणी आपण बघूया की कमी किंमत असताना Q1, ह्या S1च्या खालचा जो Q बिंदू आहे, Q1 एवढा पुरवठा करायला पेढ्या तयार असतात. तर P किंमत असताना Q, अर्थात Sच्या खालचा बिंदू Q एवढा पुरवठा करायला पेढ्या तयार असतात. ह्या दोन बिंदूंना जोडणारी एक रेषा जर काढली तर ती खालून वर सरळ जाणारी रेषा दिसून येते आणि ही पुरवठा वक्र म्हणून समजले जाते. तर S1S हा पुरवठा वक्र निळ्या याच्यामध्ये आपल्याला लाईन मध्ये दिसतो. तर ही पुरवठ्याची बाब झाली. आपण पाहूया की मागणी आणि पुरवठ्यामध्ये दोघांमध्ये काय संबंध आहे. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल, एक नामवंत अर्थतज्ञ, असे म्हणतात की बोथ द एलिमेंट्स ऑफ डिमांड अँड सप्लाय आर रिक्वायर्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ प्राइस ऑफ कमोडिटी इन द सेम मॅनर ॲज बोथ द ब्लेड्स ऑफ सीझर्स आर रिक्वायर्ड टू कट अ क्लॉथ. अर्थात बोथ द एलिमेंट्स, दोन्ही घटक महत्वाचे आहे. कोणते? तर डिमांड अँड सप्लाय, पुरवठा व मागणी, मागणी व पुरवठा, आर रिक्वायर्ड फॉर द डिटर्मिनेशन. कशासाठी ते आवश्यकता आहे त्यांची? रिक्वायर्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ प्राइस ऑफ कमोडिटी, म्हणजे वस्तूच्या किमतीच्या निर्धारणासाठी, किंमत ठरवण्यासाठी ह्या दोन्ही मागणी पुरवठा हे घटक आवश्यक आहे. ते दोन्ही समसमानरित्या आवश्यक आहे. कसे? त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, द ब्लेड्स ऑफ अ सीझर, म्हणजे एका कैचीचे जे ब्लेड्स दोन्ही असतात ते जसे कापडाला कापण्यासाठी आवश्यक असतात, त्याचप्रमाणे वस्तूची किंमत ठरवत असताना मागणी व पुरवठा हे दोन्ही घटक आवश्यक आहे. मागणीच होत राहिली तरी, पुरवठा होत नसेल तरी त्या ठिकाणी अडचण येईल. आणि म्हणजे हे सगळ्या दोन्ही गोष्टींचा सांगड कशी जोडता येईल, त्या सांगड जोडल्यापासूनच वस्तूचा किंमत ठरत असते. तर या ठिकाणी आपण पाहूया वस्तूची किंमत, अर्थात इक्विलिब्रियम, अर्थात वस्तूचं किंमत निर्धारण कसं होत आहे. तर आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे, निळ्या रंगामध्ये हा पुरवठा वक्र आहे, तर लाल रंगामध्ये हा मागणी वक्र आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की X अक्षावरती वस्तूचे परिमाण दिलेले आहे, क्वांटिटी दिलेली आहे, तर AY अक्षावरती वस्तूचे किंमत दिलेली आहे. सगळ्यात पहिली परिस्थिती आपण पाहूया. पहिली परिस्थिती आहे किंमत 10 रुपये असताना. उदाहरणार्थ वस्तूची किंमत 10 रुपये आहे, अर्थात या ठिकाणी पाहूया वस्तूची किंमत ही P2 आहे. वस्तूची किंमत ही P2 आहे. वस्तूची किंमत P2 असताना वस्तूच्या D2 व S2 ह्या दोन्ही परिमाणांची मागणी पुरवठा आहे. D2 हा मागणी दर्शवतो तर S2 हा पुरवठा दर्शवतो. अर्थात वस्तूची किंमत जास्त असताना आपण पाहिलं D2 पासून सरळ लंब जर काढला खालच्या बाजूला तर तो एका वेगळ्या बिंदूमध्ये छेदेल आणि तो A च्या जवळ असेल. आणि S2 पासून जर का आपण लंब काढला तर तो काय होईल, तो X च्या जवळ असेल. म्हणजे मागणी ही A पासून किंमत वाढलेली असताना कमी असेल तर पुरवठा हा किंमत वाढलेली असताना जास्त असेल. या ठिकाणी
आपल्या टेबलमध्ये पाहूया की 10 रुपये किंमत असताना प्रति व्यक्तीची 10 नगांसाठी मागणी आहे, तर पुरवठादारांची 20 नगांकरिता पुरवठा आहे. अर्थात बाजारपेठेची मागणी विचारात करत असताना 10 रुपये किंमत असताना 1000 नगांना मागणी आहे, तर 10 रुपये किंमत असताना 2000 नगांचा पुरवठा आहे. पुरवठा हा मागणीपेक्षा अधिक आहे आणि पुरवठा हा अधिक झाल्यामुळे मागणी कमी असल्यामुळे पुरवठादारांची वस्तू विकल्या जाणार नाही आणि म्हणून पुरवठादार आपली वस्तू विकली जावी ह्याकरिता आपल्या वस्तूंची किंमत घटवणे हे स्वीकार करतील आणि घटवणे स्वीकार केल्यामुळे ते काय करतील, वस्तूची किंमत कमी होईल आणि वस्तूची किंमत कमी झाल्याचे दिसून येईल. ही परिस्थिती वस्तूची किंमत 8 रुपयापर्यंत येऊन पोहोचली त्यावेळेला काय होईल की वस्तूच्या प्रति व्यक्तीच्या हिशोबाने 14 नगांची मागणी होईल आणि पुरवठादार प्रति फर्म 14 नगांचा पुरवठाच करेल. आणि बाजारपेठेची मागणी पुरवठा पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की पी आणि ई हा बिंदू इक्विलिब्रियम कशा पद्धतीने आहे, तर पी ह्या किमतीला मागणी आणि पुरवठा हे समान आहे. म्हणजेच बाजारपेठेची मागणी ही 1400 नगांची आहे आणि बाजारपेठेमध्ये असलेल्या सर्व फर्म्सचा पेढ्यांचा पुरवठा 1400 नगांचा आहे. दोघांचं संतुलन झालेलं आहे, दोघांचं संतुलन अर्थात इक्विलिब्रियम, आणि म्हणून त्या ठिकाणी त्या 1400 नगांसाठीची किंमत ही येईल. काही कारणास्तव वस्तूची किंमत ही पुन्हा घटली असता असं लक्षात येईल की पी पासून किंमत ही P1 पर्यंत घसरली तर प्रति व्यक्ती वैयक्तिक मागणी ही 20 नगांकरिता होईल, S1 एवढी होईल, तर एका पेढीचा पुरवठा हा 10 नगांपुरताच असेल. या ठिकाणी असं लक्षात घेऊया, वैयक्तिक पुरवठा हा 10 नगांचा असं लक्षात येईल. बाजारपेठेची मागणी पुरवठा पाहत असताना 2000 नगांचा बाजारपेठेची मागणी आहे, म्हणजे S1 एवढी बाजारपेठेची मागणी आहे, सॉरी D1 एवढी बाजारपेठेची मागणी आहे, तर S1 ही बाजारपेठेचा पुरवठा आहे. कारण निळ्या अक्षरावरती P1 पासून सरळ लंब काढला असता P1 पासून आपल्याला S1 म्हणजे पुरवठा वक्राला S1 या बिंदूमध्ये तो छेदलेला आहे, तर P1 पासून सरळ लंब जो काढलेला आहे तो D1 ह्या बिंदूमध्ये पुरवठा वक्राला छेदलेला आहे. म्हणजे P1 किंमत असताना S1 एवढा पुरवठा आहे तर D1 एवढी मागणी आहे. म्हणून पुरवठा आणि मागणी यामध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणजेच 1000 नगांकरिता पुरवठा आहे तर 2000 नगांकरिता मागणी आहे. म्हणजे मागणी अधिक आहे, पुरवठा कमी आहे. जसं आपण या ठिकाणी इंजेक्शन संदर्भामध्ये आता बघतोय की रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी खूप आहे आणि त्याचा पुरवठा कमी आहे, म्हणून त्याची निर्धारित किंमत जी आहे ती 1200 रुपये ह्यापेक्षाही अधिक लोक द्यायला तयार आहे. 5000 10,000 एवढे म्हणजे पटींमध्ये द्यायला तयार आहेत, कारण तिचा इंजेक्शनचा पुरवठा कमी आणि त्याची आवश्यकता जास्त आहे. तर हे सहज साधारण उदाहरण आहे की ज्या ठिकाणी मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. मग काय होईल की एवढी जास्त किंमत आहे तर उत्पादन करणारे लोक काय करतील, पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन करायला सुरुवात करतील. पूर्ण स्पर्धेमध्ये आपण असं लक्षात घेतलं कुठलीही शासकीय बंधने नाही आहेत. मग शासकीय बंधने नसल्यामुळे कोणताही उत्पादक हे त्या इंजेक्शनची निर्मिती करायला सुरुवात करेल आणि काही लगेच अल्प काळामध्ये म्हणावं किंवा थोड्याच दिवसांमध्ये लगेचच उत्पादित व्हायला सुरुवात होईल आणि बाजारपेठेची मागणी पूर्ण करायला सुरुवात. जसं जसं बाजारपेठेमध्ये वस्तूची पुरवठा होईल तसं तसं लोकांची जी मागणी आहे आणि पुरवठा आहे त्याच्यामधली तफावत जी आहे ती कमी व्हायला लागेल. मागणी पुरवठ्यातली तफावत कमी झाली तर ती काय होईल, या ठिकाणी अधिक किमतीला लोक म्हणजे देण्याच्या ऐवजी पुरवठा वाढल्यामुळे किंमत कमी होईल. म्हणून असं म्हणता येईल की बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन, वस्तूची किंमत वाढली असता वस्तूच्या पुरवठादारांची संख्या, पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढेल तर किंमत वाढल्यामुळे मागणी घटेल, कारण किंमत वाढली तर मागणी घटते हे सिद्धांत आपल्याला सांगतं. तर या ठिकाणी असं लक्षात येईल की वस्तूची किंमत घटली असता वस्तूची मागणी ही वाढेल आणि पुरवठा कमी होईल, कारण कमी किमतीला विक्रेता विकायला तयार होणार नाही आणि कमी किंमत असल्यामुळे अधिक ग्राहक प्राप्त होतील. मग ह्या दोघांचं काय होईल, इम्बॅलन्स होईल आणि इम्बॅलन्समुळे काय होईल, वस्तूची मागणी वाढली तर ऑटोमॅटिकली ग्राहक म्हणजे विक्रेते वस्तूची किंमत वाढवायला सुरुवात करतील. किंमत वाढल्यामुळे बरेचसे ग्राहक कमी होतील
आणि बरेचसे ग्राहक कमी झाल्यामुळे पुन्हा स्थिर किंमत निर्माण होण्याला सहायता मिळेल. आपण या ठिकाणी पाहतो आहे वस्तूच्या मागणी पुरवठ्यामध्ये ज्या ज्या वेळेला तफावत आहे त्या त्या वेळेला ती किंमत स्थिर राहत नाही आणि ती स्थिर किमतीकडे येण्यास प्रवृत्त होते. अर्थात पी आणि ई ही हा जो लंब आहे हा आपल्याला दर्शवतो, ई बिंदू आपल्याला इक्विलिब्रियम दर्शवतो. पीई एवढ्या किमतीला पी ह्या किमतीला आणि आपल्याला ई ह्या बिंदूपासून खाली लंब काढला असता तो आपल्याला असं लक्षात येतो की इक्विलिब्रियम तेवढा पुरवठा निश्चित, तेवढ्याच किमतीला तेवढाच पुरवठा, अर्थात 8 रुपये किंमत निश्चित होईल कारण पुरवठा आणि मागणी ही समसमान आहे. तर ही इक्विलिब्रियम परिस्थिती निर्माण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुठल्याही पद्धतीचे प्रश्न असले तर आपण कमेंट करू शकता आणि त्या कमेंटला आम्ही आपल्याला उत्तर देण्यास बाध्य आहोत. आम्ही आपल्याला नक्की उत्तरे देऊ. आपल्याला कुठलीही अडचण ह्या इक्विलिब्रियम मध्ये आल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा याची कल्पना द्या. थँक्यू व्हेरी मच.